नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 6 ऑगस्ट आणि आता मी घरातून निघालेलो आहे. मला बुकिंग भेटलेली आहे. कामोठीवरून डायरेक्ट मालाडची बुकिंग घेतली. 900 रुपये दाखवत आहे फेअर आणि 2.5 तास पण दाखवत आहे. पण ठीक आहे, दररोज ठाणा वगैरेच्या बुकिंग घेतो मी आणि काहीतरी गडबड होते, म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया म्हणून डायरेक्ट मालाडची बुकिंग घेतली. आणि तसं पण मला बुकिंग येतच नव्हत्या. मी अर्धा तास घरातच होतो. इथल्याच बुकिंग वाजवत होत्या. CBD, बेलापूर, खारघरच्या, तळोजाच्या, नाहीतर मग कल्याण, डोंबिवली अशा बुकिंग वाजत होत्या. त्या घेतल्या नाही आणि 900 रुपयेमध्ये मालाड आली तर मी घेतली. आता 2.5 तासाचे 3 तास होणार आहेत हे मला माहिती आहे. तरीसुद्धा बघू, आज काहीतरी वेगळं करूया. मालाडला गेल्याच्या नंतर तिकडून अपोजिटची बुकिंग घेऊया, जसं की मीरा रोड वगैरे किंवा तिकडून ठाणा वगैरे. तर असं काहीतरी आज वेगळा एक्सपेरिमेंट करायचा विचार आहे. कारण 2 दिवस झालं खूप अर्निंग कमी होते. खूप प्रॉब्लेम्स होतील पुढे जर अर्निंग अशी चालू राहिली तर आज काहीतरी नवीन करतोय. तर आता मी जात आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आलेलो आहे आता वाशीचा ब्रिज क्रॉस करून मानखुर्दच्या इथे. खूप ट्रॅफिक आहे. जवळपास 25 मिनिटाचं लाल ट्रॅफिक दाखवत आहे. मित्रांनो, मालाड वेस्टला ड्रॉप झालेला आहे. 2.5 तास दाखवलेले आणि वाटलेलं 3 तास होतील, तर 3 तासात बरोबर झालेत आणि 930 रुपये भेटलेत. आणि बहुतेक बुकिंग आलेली तेव्हा पण अमाऊंट तेवढीच दाखवलेली. तर आता मी निघतो इथून बाहेर. खूप कमी फेअर भेटलेला आहे असं वाटायला लागलं आता, कारण 3 तास CNG अर्ध्यापेक्षा जास्त संपलेला आहे. मित्रांनो, मालाड वेस्टलाच आहे अजून. आता वाजलेले आहेत 11:15 आणि इथून मला टर्मिनल 1ची बुकिंग लागली आहे उबरमध्येच. कॅश ट्रिप आहे पण अमाऊंटच मला दिसली नाही आहे. ह्याच्या आधी पण एक बुकिंग आली होती पवई हिरानंदानेची. अमाऊंट दाखवली नाही उबरने. मला समजत नाही काय चाललं आहे. तर आता मी घेतले बुकिंग, बघतो जाऊन किती रुपये भेटतात. आता मला काहीच आयडिया नाही आहे, तर कळवतो किती रुपये भेटतात. 50 मिनटं दाखवत आहेत इथून, तर जाऊया आता. मित्रांनो, ह्या टॉवरमधून पिकअप होता म्हणून मी इथे आलो. कस्टमरला कॉल केला. Z4 पिलरच्या इथे आहे. म्हटलं मॅडम तुम्ही एअरपोर्टला आहे का? ते बोलते हो. मग मॅडमला बोललो मॅडम तुम्ही जरा उबरचा ॲप चेक करा, तुम्ही लोकेशन चुकीचं सिलेक्ट केलं आहे. मी मालाडला आहे, तुम्ही पिकअप एअरपोर्टवरून करा ना. तुम्ही मालाडचा पिकअप लोकेशन टाकला आहे, ड्रॉप एअरपोर्टचा टाकला आहे, सगळं उलटं केलं आहे. ती आहे मालाडला, मी आहे मालाडला, ती आहे एअरपोर्टला आणि गाडी बुक केली आहे मालाडवरून पिकअप आणि एअरपोर्ट ड्रॉप. 3 किलोमीटर लांब आलो आहे मी पिकअप करण्यासाठी. 13 मिनटं गेले जवळपास आणि असा सगळा झाला तमाशा. आता काय करू, ती बुकिंग सुद्धा कॅन्सल करत नाहीये बाई. कॉल करून 2 वेळा बोललो बुकिंग कॅन्सल कर, तर बुकिंग पण कॅन्सल नाही करत आहे. 5 मिनिटानंतर मॅडमने बुकिंग कॅन्सल केली आणि मला कॅन्सलेशनचे 19 रुपये भेटलेले आहेत. 3 किलोमीटर गेलो आहे मी, जवळपास 17 मिनिटं फुकट घालवली आणि 19 रुपये दिले. हे उबरला पटतंय का जरा तरी? आता वाजलेलं आहे बरोबर 12 आणि मला मालाड वेस्टवरून कांजूरमार्गची बुकिंग लागलेली आहे. 315 रुपये दाखवलेत, 55 मिनटे. तर मी जातो, करतो पिकअप आणि बघू मग कांजूरमार्गवरून काय बुकिंग भेटते. मित्रांनो, वाजलेले आहेत 1:30 आणि मालाडवरून कांजूरमार्गची ट्रिप जी होती ती पूर्ण झालेली आहे. 50 मिनटं 55 मिनटं दाखवलेले, पण 1 तास 20 मिनटं लागले आणि मला भेटले 318 रुपये. 1 तास 20 मिनटात 318 रुपये. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. आणि मला लगेचच घनसोलीची पण बुकिंग लागलेली आहे, त्याच बिल्डिंगमधून ज्या ऑफिसमध्ये मी सोडलं. आय थिंक लोधा असं ऑफिसचं नाव आहे आणि तिथूनच मला बुकिंग लागलेली आहे. पण मी आता बिल्डिंगच्या बाहेर आलेलो आहे आणि सर म्हटलं की थांब, बिल्डिंगच्या बाहेरच येत आहेत ते. घनसोलीचे पण काहीतरी 200च्या आसपासच आहेत फेअर आणि 40 मिनटं दाखवलं आहे. पण आता जाऊ दे, काहीच बुकिंग न भेटण्यापेक्षा जे येईल ते घेतलेली बरी. मग आता जातो मी घनसोलीला इथून पिकअप करून. मित्रांनो, कांजूरमार्गवरून घनसोलीला ड्रॉप झालेला आहे
30 मिनिटातच मी पोहोचलो आहे आणि अर्निंग झालेले आहे 232 रुपये. कस्टमरने 1 किलोमीटर आधीच उतरवला आणि तरी नशीब उबरने पैसे कमी नाही केले. 332 दाखवलं होतं असं काहीतरी आणि तेवढेच भेटलेले आहेत. नाही तर कधी कधी ओला आणि उबर जर कस्टमरने आधीच आपल्याला ड्रॉप करायला लावला तर 20-25 रुपये कमी देतं. हा एक्सपिरियन्स आधी आला होता, पण आता काही कमी नाही झालं. 1 किलोमीटर मी आधीच ड्रॉप केलं. सरांना कुठल्या तरी दुकानात जायचं होतं आणि थोडा वेळ लागणार होता, मग ते बोलले इथेच ड्रॉप करा. आणि आपल्याला उद्या एक इव्हेंट आलेला आहे. 4 गाड्या पाहिजे आहेत. आत्ता तर फक्त 4 गाड्यांची इन्फॉर्मेशन आलेली आहे. इव्हेंट आहे आपला ITC मराठामध्ये. टर्मिनल 2च्या इथे जे हॉटेल आहे तिथे इव्हेंट आहे आणि 4 वेगवेगळ्या लोकेशनवरून पिकअप ड्रॉप करायचे आहेत. संध्याकाळपर्यंत अजून 4-5 गाड्या वाढतील असा वेंडर बोललेला आहे. तर आता 4 गाड्या अरेंज करायच्या आहेत. तर आता ओला, उबर, रॅपिडो सगळं बंद. आता गाड्या अरेंज करूया पहिला आणि त्याच्यानंतर मग गॅस भरून उबर चालू. मित्रांनो, गाड्या अरेंज करून झालेल्या आहेत आणि आता In 100 meters, turn right. 560 रुपयाचं CNG भरलेलं आहे मी. आणि CNG भरतानाच मला बुकिंग लागली होती घणसोलीवर. Turn right, then turn right. आता बहुतेक बँड्रा टर्मिनल्सच असेल. तर केलं आहे. आता चाललो मी पिकअप करायला, मग तुम्हाला अपडेट देतो. इथे बँड्रा टर्मिनल्स आहे आणि इथे आता माझा जस्ट ड्रॉप झालेला आहे. 1 तास 10 मिनटं लागले आणि 462 रुपये मला भेटलेले आहेत. हे बँड्रा टर्मिनल्स आहे इकडे आणि 462 रुपये भेटलेत. 1 तास 10 मिनटं लागलेले आहेत. त्याच्याहून कमीच लागला असेल. आणि आता इथून पटापट जाऊया, कारण इथे हवालदार लोक खूप त्रास देतात. इथे थांबायचं नाही आपण जास्त वेळ. सहसा मी इकडची बुकिंग घेत नाही, बँड्रा टर्मिनल्स किंवा CST टर्मिनल्स. इथे हवालदार लोक खूप त्रास देतात आणि विनाकारण फाईन हे त्या. तसं आपल्या गाडीचे पेपर क्लिअर आहेत, पण फाईन थोडासा पेंडिंग आहे. मग आता ते भरायला लावणार. ते जर काहीच नसेल तर फाईन भरायला लावतात. मग आता सध्या ती स्थिती नाही आहे फाईन वगैरे भरण्याची, कारण एक तर धंदा होत नाही आणि दुनियाभराचे EMI वगैरे असतात आपले. तर आता फाईन वगैरे भरून चालणार नाही. त्यामुळे पटापट इथून चाललो आहे. बुकिंग येत आहेत त्या बघत नाही मी. हवालदार आहेत आणि इथून, कारण बुकिंग घ्यायचं म्हटलं तर परत युटर्न घेऊन तिकडे जावा, परत कस्टमरला शोधा. ते येईपर्यंत 5-10 मिनटं लागतात. परत त्यांचं लगेज असतं, लगेज भरा. त्यापेक्षा आता इथून गेलेलं बरं. बाहेर जाऊन बघूया बुकिंग. मित्रांनो, वाजलेत आता 5:45. खूप वेळ झाला. BKCमध्येच आहे. आपल्याला बुकिंग पाहिजे होती कुलाबा साईडची वगैरे, म्हणजे तिकडून आपल्याला ठाण्याला वगैरे जाता आलं असतं. पण खूप वेळ झाला बुकिंग भेटत नव्हती. शेवटी ठाण्याचीच बुकिंग लागलेली आहे. माझेवाडाची 600 रुपये असं काहीतरी अमाऊंट आलेलं आहे. रॅपिडोमध्ये लागलेलं आहे. उबरने मला बहुतेक संध्याकाळच्या टायमाला बॅन केले की काय, कधीपासूनचा आहे इकडे. मी लोकेशन पण टाकून ठेवलं. आधी कुलाबा टाकलं तर तिकडचे बुकिंग नाही भेटली. नंतर ठाण्याचं टाकलं, तिकडचे पण बुकिंग नव्हती भेटली. नुसत्या अंधेरी, गोरेगाव, मीरा रोड, बोरिवली, जुहू ह्याच बुकिंग येत होत्या. शेवटी मग रॅपिडोवरती ठाणा माझेवाडाची आली बुकिंग. 600 रुपये तर 600 रुपये. घेऊया पिकअप आणि जाऊया. आता चला मग चालू आहे पिकअप करायला. तुम्हाला अपडेट देतो किती वेळ लागेल. आता दाखवलं तर आहे 1.5-2 तास, पण ह्याच्याहून जास्तच वेळ लागणार आहे. मित्रांनो, ड्रॉप झालेला आहे माझा ठाणा वेस्टला माझेवाड्याच्या इथे. BKCवरून पिकअप केला होता. 2 तासहून जास्त वेळ गेला. 2 तास 15 मिनटं झालेली आहेत आणि 610 का 15 रुपयाची बुकिंग आलेली. तर टाईम वाढला त्याच्यामुळे 693 रुपये भेटलेले आहेत मला. कस्टमर पण वैतागले, मी पण वैतागलो एवढा वेळ गाडी चालवून. तर आता निघतो इथून आणि दुसरीकडे बघतो आता पनवेलची बुकिंग कुठे भेटते. ह्याच बिल्डिंगमध्ये मी आतमध्ये आलो होतो. आता एक्झिट करतोय.
आणि बघू आता बाहेर जाऊया, ऐरोलीपर्यंत जाऊया. ऐरोलीच्या इथून आपल्याला नक्कीच काहीतरी लागेल आणि आधीमध्ये भेटले तर वेल अँड गुड. मित्रांनो, आता आलेलो आहे मी ऐरोलीमध्ये. ठाण्यावरून डायरेक्ट मी ऐरोलीला चाललो कारण ठाण्यातून काय भेटणार नव्हतं, मला माहीत होतं. आणि येऊपर्यंत मला काहीच भेटलं नाही. शेवटी आता ऐरोलीमध्ये आलो आहे माइंडस्पेसच्या इथे. आणि रॅपिडोवरती मला कामोठ्याची बुकिंग लागलेली आहे. 430 का काहीतरी रुपये दाखवत होते. पैसे बघितले नाही, कामोठे जसा दिसला तसं मी ॲक्सेप्ट केलेला आहे. आता चाललो, पिकअप करतो आणि ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला कळवतो. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 10:15 आणि माझा खारघरमध्ये ड्रॉप झालेला आहे. 1 तास लागला मला ऐरोलीवरून यायला आणि 448 रुपये भेटलेत मला. तर आता केलं आहे बंद ॲप. उबर आणि रॅपिडो दोन्ही ॲप बंद केलेत. आता जातो, CNG भरतो आधी कामोठ्याच्या पंपवरती आणि मग तिथून डायरेक्ट घरी जातो. तर मग बघूया आता CNG किती बसतोय. दुपारी तर 560 रुपयाचा CNG बसला होता. तर आता कितीचा CNG बसतोय ते बघूया आपण. तर मग भेटूया CNG पंपावरती CNG भरल्याच्या नंतर. मित्रांनो, CNG भरून झालेलं आहे कामोठ्याच्या CNG पंपावर. इथल्या कॉम्प्रेसरचं कधी काम पूर्ण होणार आहे काय समजत नाही आहे. CNG एकदम कमी होता गाडीमध्ये. जवळपास 450-500 रुपयाचा CNG बसेल असं वाटलं होतं आणि फक्त 300 रुपयाचा CNG बसलेला आहे गाडीमध्ये. तर आता CNG भरलाय पण टाकी अर्ध्यापेक्षा जराशीच वरती गेलेली आहे. उद्या याच्यामध्ये मुश्किलने 2 ट्रिपा पूर्ण होतील सकाळच्या निघाल्यावरती. तर बघू आता काय होतंय. आणि माझी जो CNG सकाळी दुपारी भरला होता 560 रुपये आणि आता भरलेला आहे 300 रुपये, म्हणजे असं 860 रुपयाचा CNG गेलेला आहे. आणि माझी अर्निंग जी आहे ती ही आहे. पहिली बुकिंग कामोठ्यावरून मालाडची त्याचे भेटले 930 रुपये. त्याच्यानंतर कॅन्सल ट्रिपचे भेटले 19 रुपये. त्याच्यानंतर मालाडवरून कांजूरमार्गचे भेटले 318 रुपये. त्याच्यानंतर कांजूरमार्गवरून घनसोलीचे भेटले 231 रुपये. मग घनसोलीवरून बँड्रा टर्मिनल्सचे भेटले 462 रुपये. मग BKCवरून माझेवाड्याचे भेटले 693 रुपये. आणि ऐरोलीवरून कळंबोलीचे भेटले 418 रुपये. तर मंडळी, तुम्हीच आता हिशोब करा कितीचं काम होतं आहे आणि कितीचं प्रॉफिट होतं आहे ते. आणि आता मी जात आहे घराकडे कारण खूप टाईम झालेला आहे. बरोबर 11 वाजलेले, पावणे 11 वाजलेले आहेत. तर जातो घरी आणि जेवण झोपतो. उद्या परत एकदा 4000 रुपयाचं टार्गेट ठेवूया. आज काय 4000 रुपयाचं टार्गेट पूर्ण झालेलं नाही आहे, पण कालच्यापेक्षा जरा चांगली अर्निंग झालेली आहे. तर उद्या बघूया 4000 पूर्ण होत आहे का. तोपर्यंत तुम्हाला करतो आता गुड नाईट. भेटूया आपण उद्या.